तू तर मला नवरा मानतच नाही, म्हणजे सडनली माझा नवरा गरम सूपला गरम सूपच मारतो. ऐकून जागेस तिला जर एका कामानिमित्त बाहेर गेले, ते म्हणाले उशीर होणार आहे म्हणून त्यांची वाट बघत इथेच थांबले. आपला नवरा आपला लाईफ असतं, बरोबर ना? काय तो माणूस तुझं हे प्रेम भिजत नाही तर माणूस नाही, राक्षस आहे राक्षस. अंजली कुठे गेली माहितीये का? ती तिच्या रूम मध्ये नाहीये. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण चायनीज खायला आलेले असतात. तेव्हा दिवसभरामध्ये ईश्वरी अर्णवला सगळ्यांच्या समोर माझा नवरा असं म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू सकाळपासून 15 ते 16 वेळा मला माझा नवरा असं बोलत आलीस, पण हे सगळं तू मुद्दामून बोलतेस का? म्हणजे इनडायरेक्टली तू मला सांगण्याचा प्रयत्न करतेस का की तू मला आता तुझा नवरा मानायला लागलेस? आणि हे बघ, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते स्पष्टपणे तू मला सांग ना, की काय झालं, घाबरतेस मला सांगायला? तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय झालंय हे बघ, जे काही असेल ते तू मला सांग. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण एक गोष्ट मला कळत नाहीये, तू तर म्हणाली होतीस की तू मला तुझा नवरा मानतच नाही, मग हे अचानकपणे माझा नवरा असं का बोलतेस? नक्की तुला मला सांगायचं तरी काय आहे, सांग ना. तेव्हा इथे ईश्वरी आता विचार करत असते की बरोबर आहे, मला हे अचानक काय झालंय, माझ्यामध्ये काय बदल झालाय म्हणून मी सारखी इथे अर्णव सरांना माझा नवरा म्हणते. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, कसं आहे ना, जी गोष्ट तू इनडायरेक्टली मला सांगण्याचा प्रयत्न करतेस ती जर तू सरळ तुझ्या नवऱ्याला सांगितलीस ना तर जास्त बरं होईल, असं नाही वाटत का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण चायनीज वगैरे खाऊन घरी आलेले असतात. तेव्हा अर्णव दरवाजा नॉक करायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर अहो दरवाजा वाजू नका, नाहीतर सगळ्यांची झोप कडू होईल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय करायचं आता, आपण काय बाहेरच बसून राहायचं का? दरवाजा तर नॉक करावाच लागेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, दरवाजा नॉक न करता अंजलीने दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं तू का अजून जागी आहेस? तेव्हा अंजली म्हणत असते, काही नाही रे, हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे म्हणून बाहेर गेले होते, त्यांची वाट बघतच बसले होते, पण आताच त्यांचा मेसेज आला की ते रात्रभर येणार नाहीयेत म्हणून, पण तुमचा आवाज आला म्हणून दरवाजा उघडायला आले. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू चल आतमध्ये चल, आता तू जास्त वेळ उभी राहू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी अंजली बरोबर 5 मिनिटं बसतात. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे काही नाही, मी त्यांची वाटच बघत होते, बाकी मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण ताई तुला जागरण करायची काय गरज आहे? जिजूंना जर काही काम असेल आणि ते बाहेर गेले तर तू तुझ्या आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे ना. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि तुझ्यासाठी प्रायोरिटी काय आहे? तू आणि तुझं बाळ आणि तुझी तब्येत. त्यामुळे जिजू बाहेर गेल्यानंतर तुला जागरण करायची काही गरज नाहीये, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय करू मी, सांग ना, आता मी पण एक बायको आहे ना, नवरा जर बाहेर गेला असेल तर बायकोला काळजी वाटणारच ना. तेव्हा इथे आता बोलायला गेलं तर नवरा म्हणजे आपली लाईफ असतो, काय ग ईश्वरी, बरोबर की नाही? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की प्रत्येक बायको जी आपल्या नवऱ्यावरती प्रेम करते ना, ती स्वतःपेक्षाही जास्त आपल्या नवऱ्याचा विचार करत असते, नवऱ्याची काळजी घेत असते. आपण सगळेजण जे एकमेकांवरती प्रेम करतो, आपण स्वतःपेक्षा जास्त आपल्या समोरच्या व्यक्तीचा विचार करत असतो की नाही? आता हे मी तुम्हाला दोघांना काय सांगते, आतापर्यंत तुम्हाला दोघांना ही गोष्ट कळलीच असेल, नाही का? तेव्हा इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ताई तुझं एवढं प्रेम आहे त्या राकेशवरती, पण तो तुला डिझर्व करत नाही. तेव्हा इथे ईश्वरी सुद्धा तेच म्हणत असते की अंजली ताई, ज्या माणसावरती तुम्ही इतकं प्रेम करता, इतका विश्वास ठेवता, पण तो माणूस तुमच्यासाठी योग्य नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघे जण काय विचार करताय? काय मग दोघे जण बाहेर गेला होतात ना, मज्जा केलीत का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना ताई, इतकी मज्जा केली ना आम्ही, काय सांगू तुम्हाला. इथे अर्णव सर मला चायनीज खायला घेऊन गेले होते आणि ते सुद्धा तिथे जिथे मला चायनीज खायचा होता. खरंच म्हणजे आज अर्णव सर इतके कॅप्रिशिएट वागलेत ना. तेव्हा इथे अंजली आणि अर्णव दोघे जण एकमेकांकडे बघायला लागतात, कारण कॅप्रिशिएटचा अर्थ तिला इथे चांगलं छान असा सांगितलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली गप्पच राहते. तेव्हा इथे ईश्वरी जास्त बोलत असताना अर्णव म्हणतो, अगं मी सिंदूर, थांब जरा थांब, एकदा बोलायला सुरुवात केलीस की इंदोर एक्सप्रेस गप्पत बसतच नाही, नुसती बोलतच राहते. ताई आता थकली असेल, तिला ह्या अवस्थेमध्ये जास्त जागरण नको. ताई तू चल बरं, तू जरा आता आराम कर. तेव्हा इथे अंजली म्हणते, तू काय मला सोडायला वगैरे येऊ नकोस, तुम्ही दोघे पण जा आणि आता आराम करा,
मी पण जाऊन झोपते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अंजली गेल्यानंतर अर्णव खूपच जास्त चिडलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. अंजली ताई ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, पण तो राकेश बघितलंस ना कसा वागतोय, तो मुद्दामून ताईला त्रास देतोय. त्याला माहिती आहे ताई प्रेग्नेंट आहे, ताईची कंडिशन क्रिटिकल आहे, तरी सुद्धा तो तिला मुद्दामून जागरण करायला लावतो. त्याला आपण दोघे जण बाहेर गेलो याचा राग आला असेल ना, म्हणून तो आता ताईला त्रास देतोय. मला सगळं कळतंय मी सिंदर, तरी सुद्धा मी काही करू शकत नाहीये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर त्या माणसाकडून काय आपण अपेक्षा ठेवायची? तो आहे का त्या लायकीचा? आपण दोघांनी मिळून एक काम करायचं, अंजली ताईंना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली किचन मध्ये डबे उघडून बघत असते. तेव्हा तिथे ईश्वरी आहे, त्याने म्हणत असते, अंजली ताई अहो काय झालं, काय हवंय का तुम्हाला? तेव्हा अंजली म्हणते, हो ना ग ईश्वरी, काल रात्रीपासून आहे ना मला आंबट गोड काहीतरी खावंसं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अहो रात्री तुमचं जागरण झालं होतं, मला असं वाटलं तुम्ही थोडं उशिरा उठाल, एवढं लवकर कशाला उठलात? तेव्हा अंजली म्हणते, अगं मी रात्रभर झोपले कुठे, रात्रभर मला काहीतरी आंबट गोड खावंसं वाटत होतं ना, त्याने मला झोपच नाही आली अगं, म्हणून सकाळ सकाळ उठून इथे किचन मध्ये बघायला आले आपल्याकडे काही आंबट गोड खाण्यासारखं आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय तुम्हाला आंबट गोड खावंसं वाटतंय? अहो ताई याला काय म्हणतात माहितीये का, याला डोहाळे म्हणतात. तुम्हाला आता काही ना काहीतरी खावंसं वाटतंय, आता आम्ही तुमचे सगळे डोहाळे पुरवणार, तुम्ही नका काळजी करू. आता अर्णव सर उठतील ना, त्यांना मी पाठवते आणि बाहेर जाऊन तुमच्यासाठी चिंचा बोरं सगळं काही आणायला सांगते, मग तर चालेल ना? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, ईश्वरी खरंच सांगू का, मला आता थांबवत नाहीये ग. तुला माहितीये आपण शाळेत असताना शाळेच्या बाहेर ती चिंचा बोरा ती सगळी असायची नाही का, आंबट आंबट वस्तू, त्या मला खरंच खूप आवडायच्या ग. बडीशेप वगैरे हे सगळंच मला आता खावंसं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मी शाळेत असताना मी सुद्धा हे सगळं खूपच जास्त खाल्लेलं आहे. आणि त्या इडलीच्या चकल्या ज्या त्या गोल गोल असायच्या, किती छान लागायचं ते सगळं. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी आपण एक काम करूया का, आपण दोघी जणी जाऊन पटकन खाऊया का हे सगळं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी अर्णव सरांना सांगून येते आपण दोघी जणी बाहेर चाललोय ते. तेव्हा इथे अंजली म्हणते, कशाला, मग अर्णव आपल्याला दोघींना जाऊ देणार नाही. आपण एक काम करूया ना, रिक्षामध्ये जाऊन पटकन जाऊन येऊया, कुणाला काही कळणार सुद्धा नाही. थांबा तू इथे एक मिनिट थांब, मी माझी पर्स घेऊन येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी माझा मोबाईल आणते ना. अंजली म्हणते, कशाला आता मोबाईल, आपल्याला लगेच तर यायचंय, आणि जर तुला लागलास तर माझा मोबाईल आहे ना, पण आता टाइमपास करू नकोस, चल आपण जाऊया ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं बरं ठीक आहे आपण जाऊया, तुमचे सगळे डोहाळे पुरवायचे असं आपलं ठरलंय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अंजली बरोबर जायला तयार होते आणि अंजली सुद्धा पर्स घेऊन येते आणि ईश्वरीला आपल्या बरोबर घेऊन जाते. पण इथेच आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. इथे ईश्वरी म्हणते की मी अंजली ताईंबरोबर जाते, तसंही काल आमचं ठरलंय ना, जेवढं शक्य होईल तेवढं अंजली ताईंना इथे आनंदी ठेवायचं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अंजली दोघे जण चिंचा बोरं खायला गेलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो. तर इथे मामा विचारत असतात की विंटर कलेक्शनचं डील आपलं फायनल आहे ना आकाश, आणि त्याच्यावरती काम सुरू आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो डॅड, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. तेवढ्यातच तिथे प्रेक्षकांनो अर्णव आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की मी सिंदर, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन ये विदाऊट शुगर, त्याच्यामध्ये साखर टाकू नकोस अजिबात. तेवढ्यातच तिथे आता वल्लरी आलेली असते. त्याच्या आधीच इथे आकाश म्हणत असतो की दादा, अरे वहिनी अजून खाली कुठे आली, आम्हाला कॉफी सुद्धा अनिल दादानेच दिली. तेव्हा अर्णव म्हणतो, व्हॉट, पण ती तर मगाशीच खाली आली. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की अंजली सुद्धा रूम मध्ये नाहीये, अंजलीला मी सगळीकडे बघितलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय ताई रूम मध्ये नाहीये, मग कुठे गेली? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते की रूम मध्ये नाहीये, बाथरूम मध्ये नाहीये, आम्ही सगळीकडे शोधले तिला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की शोधा शोधा ताईला, संपूर्ण घरामध्ये शोधा. तेव्हा इथे आता सगळे लोक अंजलीला शोधण्यासाठी इथे आता सगळीकडे दानात दिन झालेले असतात. सगळे रूम मध्ये शोधत असतात, आजीच्या रूम मध्ये शोधत असतात, बाहेर बागेमध्ये शोधत असतात. आणि इथे मात्र प्रेक्षकांनो, आता सगळे घरी पॅनिक झालेत आणि इथे अंजली आणि ईश्वरी दोघे जण छान आता शाळेच्या बाहेर येऊन इथे मस्तपैकी चिंच बोरं सगळं काही खातायत. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते की अंजली ताई, आव बिना खेळूया. तेव्हा दोघी जणी इथे आव बिना सुद्धा खेळतात. तेव्हा अंजली म्हणत असते किती दिवसांनी मी आव बिना खेळले ग, मला तर खूप छान वाटतंय. तेव्हा इथे चिंच खात असताना दोघी जणी बढिया असं सुद्धा म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी तर शाळेच्या बाहेर असताना शाळेचा युनिफॉर्म असायचा ना, दोन्ही खुशे असे गच्च भरून घेऊन यायचे, मला हे सगळं खायला खूप आवडायचं.
तेव्हा अंजली म्हणत असते की मी आणि चिंटू आम्ही दोघेही लहानपणी हे सगळं खूप खायचो. म्हणजे आम्ही जेव्हा इंदोरला होतो ना तेव्हा आमच्या घराच्या बाजूला एका काकूंचं घर होतं. त्यांच्याकडे ही सगळी झाडं असायची ना. मग चिंटू काय करायचा, त्यांच्या झाडावरती हळूच चढायचा आणि चिंचा बोरं काढून घेऊन यायचा. आम्ही घरामध्ये बसून हे सगळं खायचो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय अर्णव सरांना झाडावरती चढता येतं? तेव्हा अंजली म्हणते हो अगं, एकदा तर खूप मोठा पचका झाला होता. अर्णव झाडावरती चढला आणि त्या काकूंनी त्याला बघितलं. त्या काकू ओरडणार तेवढ्यातच अर्णव लहानपणापासूनच हुशार. तो काय म्हणाला माहितीये का, अहो काकू घरात जा, हे बघा तुमच्या घरात चोर आहे चोर आहे आणि मला वरून तो दिसतोय. आणि त्या काकू सुद्धा गेल्या ना चोराला बघायला. तेवढ्यातच चिंटू खाली उतरला आणि घरामध्ये जाऊन आम्ही आधी गेट बंद करून घेतला. खूप घाबरलो होतो तेव्हा आम्ही. खूपच चिंटू लहानपणी दंगा मस्ती करायचा. लोकांच्या चपला चोरायच्या, कपडे सुकत टाकलेले असायचे ते कुणाशी तरी चोरून बाजूला टाकून द्यायचा. म्हणजे लोकांना अगदी तो इथे त्रास द्यायचा असं म्हणायला हरकत नाही. मग आईने एक दिवशी काय केलं, चिंटूला आहे ना एका रूम मध्ये कोंडूनच ठेवला दिवसभर. त्याने काय केलं माहितीये का, खिडकीमधून पळाला क्रिकेट खेळायला. आईला तरी काय तो ऐकतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते अंजली ताई मला तर आश्चर्य वाटते की अर्णव सर लहानपणी असे वागायचे. खरंच मला खरंच वाटत नाहीये. तेव्हा इथे अंजली म्हणते हो ग, लहानपणी खूप मस्तीखोर होता, खूप हसायचा खेळायचा, सगळ्यांना हसवायचा. पण नंतरला आमची आई गेली आणि मग चिंटू एकदम इथे प्रॅक्टिकल झाला. खूपच जास्त मेच्युअर झाला. एका दिवसामध्ये तो माझ्यापेक्षाही मोठा झाला. आणि मग हसणं खेळणं, लोकांना असं त्रास देणं हे सगळंच त्याने बंद केलं ग. माझा चिंटू एकदम इथे प्रॅक्टिकल वागायला लागला. तेव्हा इथे अंजली म्हणते आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये ईश्वरी आली आणि तू आल्यानंतर पुन्हा माझा भाऊ हसायला खेळायला लागला असं आता अंजली म्हणत असते. तर प्रेक्षकांना त्यांच्या गप्पा टप्पा चालू असतात आणि इकडे काय सगळेजण इथे अंजलीला आणि ईश्वरीला शोधत असतात. अर्णव येतो आपला मोबाईल घेऊन ईश्वरीला फोन करतो. तर ईश्वरीचा फोन आता रूम मध्येच राहिलेला असतो, तो तिथेच वाजायला लागतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरचा फोन घरामध्येच राहिलाय, कुठे गेली असेल ती आणि ताई. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणत असते की अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आता जर ही ईश्वरी अंजलीला घेऊन बाहेर गेली असती ना तर या संधीचा फायदा आता मला उचलायला हवा. आता बघ या गोष्टीचा कसा तमाशा करते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव इथे सारखा फोन ट्राय करत असतो. ईश्वरीचा फोन तर रूम मध्येच राहिलेला असतो, अंजलीचा फोन लागत नसतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई पण घरात नाहीये आणि तो राकेश पण घरात नाहीये. त्या राकेशने तर माझ्या ताईला काही केलं नसेल ना. नो नो नो, आता त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणत असते मी सांगितलं होतं ना तुम्हाला, ही ईश्वरीच आपल्या अंजलीला कुठेतरी घेऊन गेली असेल. तिला कळत नाही का, अंजली प्रेग्नेंट आहे, 2 जीवांची आहे ती, त्याच्यामध्ये ती आजारी आहे. आता कुठे तिला बरं वाटतंय आणि ती ईश्वरी अंजलीला कुठे बरं घेऊन गेली असेल. तिला कळत नाही का तिचे पाय आता जड आहेत, तिची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. मग तरी सुद्धा ती ईश्वरी अंजलीला का घेऊन गेली. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो अगं मम्मा तू ईश्वरीला का ब्लेम करतेस, आपल्याला माहिती तरी आहे का नक्की काय घडलंय ते, तू प्लीज तिला बोलू नकोस. तेव्हा मामा म्हणतात नाहीतर काय, आणि तू का ग अकांत तांडव करतेस, तू जरा शांत राहा ना. त्या दोघी जणी आल्यानंतर कळेल आपल्याला नक्की काय घडलंय ते. तेव्हा वल्लरी म्हणते हे काय बोलताय तुम्ही, सांगा ना काय बोलताय. प्रश्न माझ्या अंजलीच्या जीवाचा आहे, तिच्या काळजीचा आहे. मी नाही तिची काळजी करणार तर कोण करणार. डॉक्टरांनी सांगितले तिची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्यायला सांगितले. आणि तुम्ही इथे म्हणताय की मी ओव्हर रिॲक्ट करते म्हणून. येऊ दे त्या ईश्वरीला, आज मी तिला माफ करणार नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो 1 मिनिट थांबा, मी पुन्हा इथे फोन ट्राय करतोय, बघूया फोन लागतोय का. तेव्हा इथे अर्णवला सुद्धा ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की त्या दोघी जणी कुठे गेल्या असतील, मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते आजींना काय उत्तर द्यायचं, जावई बापूंना काय सांगायचं. घरी आल्यानंतर ते आपल्याला विचारतीलच ना की अंजली कुठे आहे म्हणून, त्यांना काय उत्तर द्यायचं आपण. तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणत असतात एक मिनिट, जावई बापू घरात नाहीयेत म्हणजे ते कुठे गेलेत. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा काल रात्रीच मला ताईने सांगितलं जीजी कुठेतरी बाहेर गेलेत म्हणून, रात्रभर ते घरीच आलेले नाहीये. तेव्हा मामा म्हणतात काय रात्रभर तो घरी नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की त्या राकेशने जर माझ्या ताईला काही केलं असेल ना तर त्या राकेशला मी सोडणार नाहीये. तरी ते राकेशचा फोन सुद्धा स्विच ऑफ असतो, त्यानंतर अंजलीचा फोन पण स्विच ऑफ. तेव्हा अर्णव म्हणत असतो हे सगळं काय चाललंय, दोघांचे सुद्धा फोन स्विच ऑफ. जर त्या राकेशने माझ्या ताईला जरा जरी काही केलं ना तरी सुद्धा जिवंत सोडणार नाहीये मी त्याला. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अर्णव तू पॅनिक होऊ नकोस, तू प्लीज शांत हो. तेव्हा अर्णव म्हणतो मामा कसं शांत होऊ सांग ना, ताईचा फोन लागत नाहीये, मी सिंदूरचा फोन आतमध्येच राहिलाय, 24 तास झाल्याशिवाय आपण मिसिंग कंप्लेंट नोंदवू शकत नाही, मग आता मी अजून कसं शांत राहू सांग तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि अंजली दोघी जणी घरी आलेल्या असतात.
तेव्हा इथे दोघी जणी खूप खुश असतात की त्यांना इथे छान चिंचा बोरं खायला मिळालेली असतात. पण इथे घरातले लोक सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अंजली, ईश्वरी, काय ग तुम्ही दोघी जणी कुठे गेला होतात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ताई, हे सगळं काय आहे? आणि ईश्वरी, मी सिंदूर, बाहेर जाताना तुला सांगून जाता येत नाही का? आणि फोन कशासाठी आहे? बाहेर जाताना तुला फोन घेऊन जाता येत नाही? तेव्हा वल्लरी म्हणत असते, आणि काय ग, तुला अंजलीला बाहेर घेऊन जायची काय गरज होती? ती प्रेग्नेंट आहे, 2 जीवांची आहे. डॉक्टरांनी तिची काळजी घ्यायला सांगितले, माहिती नाहीये का तुला की मुद्दामून घेऊन गेलीस तू तिला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण काय झालंय, तुम्ही सगळेजण असे का बोलताय, काय घडले सांगाल का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे स्वतःने आधी चूक करायची आणि दुसऱ्या माणसाने काळजीने बोलून दाखवलं तर त्याला विचारायचं की तुम्ही इतके पॅनिक का होताय म्हणून? तुम्ही दोघी जणी कुठे गेले हे आम्हाला माहिती नाहीये. तुम्हाला जर काही झालं असतं तर आम्ही कुठे शोधायला यायचं होतं, सांगा ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. ताईला तू अचानकपणे अशी एकटीने बाहेर घेऊन जायला नको होतीस. मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. असं म्हणून आता अर्णव रूम मध्ये निघून जातो. ईश्वरीचं काही सुद्धा ऐकून घेत नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, ईश्वरी, सॉरी ग, माझ्यामुळे हे सगळं झालं ना. मीच तुला म्हणाले की माझ्या बरोबर चिंचा बोरं खायला चल म्हणून, आणि कुणाला काही सांगू नकोस. पण या सगळ्यामुळे चिंटू तुझ्यावरती चिडला, तुझ्यावरती रागवला. खरंच सॉरी, मी खरंच तुला मनापासून सॉरी म्हणते. तेव्हा मामा म्हणतात, म्हणजे नक्की काय झाले? तेव्हा अंजली म्हणते, मामा, अरे मलाही ना आंबट गोड काहीतरी खावंसं वाटत होतं. तेव्हा मीच ईश्वरीला म्हणाले की माझ्या बरोबर चल म्हणून, आपण दोघी जणी खाऊन येऊया म्हणून. पण इथे तरी सुद्धा ईश्वरी म्हणाली की अर्णवला जाऊन सांगते म्हणून. मीच म्हणाले की कुणाला काही सांगू नकोस. पण आता चिंटू ईश्वरीवरती किती रागवलाय. तेव्हा राकेश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे या दोघी जणीच कुठेतरी कुणालाही न सांगता बाहेर गेल्या होत्या. ही खूप चांगली संधी होती माझ्यासाठी, पण जाऊ दे, ही संधी हातातून गेली. पण एक गोष्ट मला कळले की इथे अंजलीमुळे अर्णव आणि ईश्वरीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, हे मला आता कळलेलं आहे. जर ईश्वरीकडून काही चूक झाली तर अर्णव ईश्वरीवरती चिडू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की मी जाते चिंटूला समजवायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको ताई, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, मी अर्णव सरांशी बोलते, त्यांना समजावते मी. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणत असते की सर, प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये मी सिंदूर, तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबातच नाहीये. तो राकेश कसा आहे हे तुला चांगलं माहिती आहे. त्याने जर तुला आणि ताईला काही केलं असतं तर काय केलं असतं आपण? या गोष्टीचा तू विचार करायला नको. कुणालाही न सांगता तू ताईला बाहेर घेऊन गेलीस, आणि त्याने जर काही चुकीचं केलं असतं तुझ्या बरोबर, ताई बरोबर, तर कुणाला विचारलं असतं आपण? आणि आम्हाला तर त्याबद्दल काही माहितीच नव्हतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मला माहिती आहे तुम्हाला इथे ताईंची काळजी वाटते, पण मी काय बोलते ते निदान ऐकून तरी घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, तुझा एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचं नाहीये. आणि तू इतकी इरिस्पॉन्सिबल वागली आहेस ना, ते मला बिलकुलच आवडलेलं नाहीये. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी तुला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी, असं आता अर्णव म्हणून निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की झालं, ओरडले, माझ्यावरती रागवले, माझा एक शब्द सुद्धा ऐकून घेतला नाही, बायकोला काय म्हणायचंय हे सुद्धा ऐकून घेतलं नाही. प्रत्येक वेळेला माझ्यावरती रागवायचं, ओरडायचं, चिडायचं आणि सरळ निघून जायचं. पण दुसऱ्या माणसाचं, समोरच्या माणसाचं काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाही. पण आता बाद झालं, ही मनमानी नाही चालणार. राग काय फक्त तुम्हालाच येतो का? अर्णव राजेशिर्के असाल तुम्ही ऑफिसमध्ये, घरी मला सुद्धा राग येतो. पण जाऊ दे ना, तुम्हाला इथे माझ्यावरती चिडून रागवून जायला खूपच जास्त आवडतं ना. पण आता मी पण हे बर्दाश्त करणार नाही. मी पण आता तुम्हाला दाखवून देईन की रागवणं चिन्ह काय असतं ते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई, अगं अॅनिव्हर्सरीची तयारी करायची आहे ना, मी पण येते ना तुझ्या बरोबर घरी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की सगळ्यांची जर परवानगी असेल तर तू नक्की चल माझ्या बरोबर, मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता सुप्रिया बरोबर जायला तयार झालेली असते. ती म्हणत असते, मी माझी बॅग भरते आणि लगेच येते. तेव्हा इथे अर्णवला कळतं की ईश्वरी मुद्दामून त्याच्यापासून दूर चालले. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे बघ, तू कुठेही जायचं नाहीये, मी तुला आत्ता सांगतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी जाणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तू माझ्यावरती रागून निघून जातेस हे मला कळतंय, मला कळत नाही असं वाटतंय का तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही, मी माझ्या डोक्याच्या शांततेसाठी चालले, तुमच्यावरती रागवले म्हणून नाही. आणि तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मी जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की ही सुप्रिया इथे काय करते? आणि इथे आता सुप्रिया वल्लरीलाच बघायला आलेली असते. तेवढ्यातच वल्लरी आता अंगावरती पांघरून घेऊन झोपलेली असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणत असतो की मामा, अगं इकडे बघ ना, सुप्रिया काकू तुला बघायला आली आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने तिला बघण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण इथे वल्लरीने आपलं अंग पूर्णपणे झाकून घेतलेलं असतं आणि सुप्रियाने ओळखू नये यासाठी ती झोपण्याचं नाटक करत असते.